नमस्कार. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. सातारा जिल्हा परिषदेची रणधुमाळी सध्या जोरदारपणे सुरू आहे. हिंगणगाव जिल्हा परिषद गटामधून सौ सारिका दत्तात्रय अनपट या जिल्हा परिषदेच्या रिंगणामध्ये आहेत. या ठिकाणी आपल्यासाठी बोलण्यासाठी धैर्यशील उर्फ दत्ताबाबू अनपट हे उपलब्ध आहेत, ज्यांनी 2 वेळा या ठिकाणी तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. बापू, या ठिकाणी आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. जिल्हा परिषदेच्या हिंगणगाव गटामधून आपण या ठिकाणी तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहात आणि गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहात. या ठिकाणी आपली पहिली प्रतिक्रिया. या ठिकाणी शिवसेना पक्ष आणि श्रीमंत रामराजे साहेब यांनी जो विश्वास दिला आणि तिसऱ्यांदा संधी दिली आणि जनतेतून मागणी झाली, त्याबद्दल मी सगळ्यांचा या ठिकाणी आभारी आहे. एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता, तरुण तडफदार, जो युवक काँग्रेसचा तालुकाध्यक्ष होतो आणि आज तिसऱ्यांदा जिल्हा परिषदेला सामोरं जातोय, काय सांगाल? या ठिकाणी 1999ला फलटण तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी कैलासवासी चिमणरावजी कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना संधी मिळाली आणि त्यापासून आज सातत्याने गेले 26-27 वर्षे राजकीय सामाजिक कार्यात मी सहभागी आहे. आणि 2012 साली श्रीमंत रामराजे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी त्यावेळेस जिल्हा परिषदेची उमेदवारी माझी पत्नी सारिका अनपट यांना संधी दिली. 2017ला त्या ठिकाणी मला संधी दिली आणि 2022 नंतर हा 4 वर्ष हा प्रशासकीय राजवटीचा कालावधी. गेल्या 14 वर्षामध्ये संधी मिळाल्यानंतर लोकांच्या मध्ये जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्या ठिकाणी काम केलं. त्यामुळं लोकांच्यातून मागणी मोठ्या प्रमाणावर होती आणि नेत्यांचाही विश्वास होता. त्यामुळे मला खरं तर तिसऱ्यांदा या ठिकाणी संधी मिळालेली. खरं तर सामान्य घटकांसाठी कार्यरत असताना सहकार क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, राजकारण यामध्ये तुम्ही सातत्याने प्रयत्नशील आहात. त्याबद्दल काय सांगा? हा खरं आहे. शेवटी लोकांच्या मध्ये काम करत असताना मिसाल त्यांचे प्रश्न काय आहेत, सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी शेतीचे प्रश्न असतील, त्या ठिकाणी सामाजिक प्रश्न असतील, त्या ठिकाणी नोकरीचा प्रश्न असेल, औद्योगिकरणाचा प्रश्न असेल, ही सगळं जवळनं बघितले आणि या भागातील लोकांचं काय दुःख आहे ते आम्ही त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की डिसेंबर 2011ला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी दोंबलकवडीचं पाणी आदरकी या ठिकाणी आलं आणि टप्प्याटप्प्यानं संपूर्ण हा दुष्काळी पट्टा होता. ह्या दुष्काळी पट्ट्यामध्ये दोंबलकवडीचं पाणी आल्यानंतर ह्यामध्ये जी काही बदल झाला या भागामध्ये, जिथं पिण्याला पाणी नव्हतं त्या ठिकाणी आज ऊसाची शेती मोठ्या प्रमाणावर होत आहेत, फळबागा मोठ्या प्रमाणावर होत आहेत. या ठिकाणी पाणी आल्यामुळं 2 सहकारी एक साखर कारखाना होता, एक खाजगी होता. आज नवीन 2 साखर कारखान्याची निर्मिती या ठिकाणी झालेली आपण बघतोय आणि एक आर्थिक स्थिरता या ठिकाणी दोंबलकवडीच्या पाण्यामुळे आली आणि लोकांची या ठिकाणी प्रगती झालेली आपण बघतोय. आपण जर पाहिलं तर हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील जे रस्ते आहेत ते चकचकीत दिसतात. चारही बाजूला जाणारे रस्ते चकचकीत दिसतात. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्हा परिषदचे जे काही रस्ते होते, म्हणजे ग्रामीण मार्ग आणि इतर जिल्हा मार्ग, हे रस्ते जिल्हा परिषदच्या अखत्यारीतील येतात व जिल्हा मार्ग म्हणजे MDR रस्ते हे राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येतात. आम्ही जिल्हा परिषदेमध्ये ज्यावेळेस 2012ला संधी मिळाली त्यानंतर बघितलं की जिल्हा परिषदचा निधी आणि जिल्हा नियोजनचा निधी यातून फार मोठ्या प्रमाणावर रस्त्याची कामे करता येत नव्हती. मग याच्यावर करायचं काय? म्हणजे महाराज असतील, श्रीमंत संजीवराजे असतील, माझे आमदार दीपकरावजी चव्हाण असतील, आम्ही एकत्रपणे बसलो. याच्यावर एकच उपाय आहे की म्हणजे हे रस्ते अपग्रेड केले पाहिजे, दर्जोन्नती केली पाहिजे आणि हे जे विहार आणि ODR होते ते दर्जोन्नती करून आम्ही त्या ठिकाणी MDRचे प्रस्ताव दिले. 2017ला सुरुवात झाली. पहिला ठराव हा त्या ठिकाणी सर्वसाधारण सभेमध्ये घेतला. तदनंतर आमचे 2-2.5 वर्षाचा कालखंड गेला त्याला MDR म्हणजे जिल्हा मार्ग व्हायला, रूपांतरित व्हायला. अनेक त्रुटी त्या ठिकाणी होता आणि राज्य सरकार सहजासहजी हे रस्ते अपग्रेड करत नाही. परंतु रामराजे साहेब त्या ठिकाणी विधान परिषदेचे सभापती होते, त्यामुळे ती सोपं झालं आणि
विशेषतः माझ्या मतदारसंघातील जे रस्ते आहेत ते जवळपास सगळेच रस्ते मी त्या ठिकाणी पाठपुरावा करून त्या ठिकाणी दर्जोन्नती करून घेतले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. आज रस्ते जर चांगले आहेत, परंतु आता आपण जर बघितले की रस्ते रुंद करण्याची अनेक कामं आपल्या मतदारसंघामध्ये झालेली दिसतात. हिंगणगाव जिल्हा परिषद गटामधील वेगवेगळ्या गावातील अगदी वाड्या वस्त्या असतील, ज्या ठिकाणी सभा मंडप असेल आणि इतर वेगवेगळी कामं उभा केलेली आहेत, त्याबद्दल काय सांगा? या ठिकाणी जे प्रश्न लोकांचे होते, संधी मिळाल्यानंतर ते प्रश्न जाणून घेतले, लोकांच्या मागण्या समजून घेतल्या आणि एकच काम केलं की ते प्रश्न सोडवायचे. या ठिकाणी राजकारणामध्ये पूर्ण वेळ देऊन त्या ठिकाणचे लोकांचे प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला आणि लोकांच्या मध्ये मिसळल्यानंतर समजते लोकांची मागण्या काय आहेत आणि त्या मागण्या जवळपास आज जर बघितलं की पहिल्यांदा संधी मिळाली आणि आता 14 वर्षानंतर तिसऱ्यांदा संधी मिळते. ह्या 14 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक प्रश्न लोकांनी मांडले असतील, अनेक कामं त्या ठिकाणी सांगितले असतील, परंतु हिंगणगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्या कामाची पूर्तता म्हणजे काय कमिटमेंट दिलेल्या होत्या लोकांची ते जवळपास मी म्हणणार ना 100%, पण जास्तीत जास्त जवळपास 97-98% त्या कामाची पूर्तता झालेली दिसते. त्यामुळे लोकांची एकमुखी मागणी आली आणि आज आपण मतदारसंघामध्ये तुम्ही माहिती घेत असाल की लोकांची उलट नाराजी नसून लोकांची मागणी आहे किंवा काम करणारा माणूस या ठिकाणी आज पूर्ण वेळ देऊन सगळं आपलं व्यवसाय सगळं आपलं बाजूला ठेवून या ठिकाणी वेळ देणं एवढं सोपं नाही. गेलेली वेळ परत येत नाही आणि ती वेळ या ठिकाणी दिली लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. व्यक्तिगत प्रचंड मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अडचणी लोकांच्या असतात त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकांची पसंती आपल्याला आहे. विरोधकांचं आव्हान कसं बघताय बापू सध्या? या ठिकाणी काम करत असताना आज तिसरी निवडणूक आहे. आम्ही कधी विरोधकांच्यावर मी स्वतः कधी टीका टिप्पणी म्हणजे 2 वेळा तर स्वतः प्रल्हाद पाटील यांच्या कुटुंबातील उमेदवार होते, परंतु व्यक्तिगत टीका न करता हे राजकारण समाजकारण विकास कामावर तात्विक मुद्द्यावर ही लढाई झाली पाहिजे आणि तेच मुद्दे घेऊन विकासाचे मुद्दे घेऊन मागच्या 2 निवडणुकीत सुद्धा आम्ही गेलो. ह्याही निवडणुकीत आम्ही विकासाचेच मुद्दे आणि विजन घेऊन विकासाचं लोकांच्या पुढं जातोय. त्यामुळं मला काय अडचण कुठली वाटत नाही. उमेदवारीचं समीकरण जर बघितलं तर 3 उमेदवार, यामध्ये 2 उमेदवार 2 मोठ्या गावामधून आणि 1 छोट्या गावामधून, अतिशय योग्य असं समीकरण बसवलंय, त्याबद्दल काय सांगा? हो, अतिशय योग्य असं समीकरण या ठिकाणी जुळालेलं आहे. हिंगणगाव जिल्हा परिषद गट हिंगणगाव मध्ये पंचायत समिती उमेदवारी आहे, सासवड आणि मलवडीमध्ये 1 उमेदवारी दिलेला आहे. उमेदवारांचं समीकरण व्यवस्थितरित्या आणि नाराजी या ठिकाणी बहुतेक सगळ्यांची निघालेली आहे. त्यामुळे मला काय अडचण वाटत नाही. इतकं गेल्या वर्षी परिवर्तन झालं, मात्र त्या परिवर्तनाच्या लाटेतही विधानसभेला भरभक्कमपणे पाठबळ तुमच्या गावात दिलं, त्याबद्दल काय सांगा? जे काय मी सांगितलं की गेल्या 13-14 वर्षामध्ये लोकांच्यात राहून लोकांच्यात मिसळून जे काय काम केलं आणि रामराजांचं एवढं मोठं काम आहे, डोंगरा एवढं काम या तालुक्यामध्ये त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे. ती कामं सातत्यानं लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यात आम्हाला यश आलं आणि राजकारण समाजकारण तात्पुरत्या स्वरूपात न केल्यामुळं तिथं सातत्यानं लोकांचे काय प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केल्यामुळं लोकांनी राज्यामध्ये कुठली लाट आहे ती बघितली नाही. या ठिकाणी बाबा आपल्यासाठी वेळ देणारं नेतृत्व आहे ती बघितलं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी आघाडी मिळाली. युवकांमध्ये मोठी क्रेज आहे, दत्ताबापूंच्या विचारांची क्रेज युवक वर्गामध्ये मोठी आहे, त्याबद्दल काय सांगाल? या ठिकाणी राजकारण करत असताना माझी तरुणांना एकच सांगणार, नेहमी मी ज्या चर्चा करतो की तुम्ही राजकारण जरूर करा, परंतु आपलं शिक्षण, आपला व्यवसाय, आपला उद्योग ही सांभाळून त्या ठिकाणी राजकारण करा. आणि नेहमी चांगला सल्ला असतो की जेणेकरून व्यसनापासून तुम्ही दूर राहा, चांगले विचार ठेवा, कुणाचा द्वेष मत्सर करण्यापेक्षा आपले चांगले पॉझिटिव्ह विचार घेऊन पुढे चाला. त्याच्यामुळे लोकांना तरुणांना विशेषतः ती पटतंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण या ठिकाणी आमच्या प्रचारात सहभागी झाले तर त्यांचा वाढता पाठिंबा या ठिकाणी मिळतोय. गेल्या 15 वर्षात बापू पाहिलं तर आपण अनेक तरुण विद्यार्थ्यांना ऍडमिशन असेल किंवा कामासाठी त्यांना प्राधान्याने तुम्ही महाराजांच्या माध्यमातून असेल किंवा बाबांच्या माध्यमातून असेल यासाठी प्रयत्न केला, त्याबद्दल काय सांगा? या ठिकाणी अनेक जणांना या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. मग कमी मध्ये असेल,
फलटणी एज्युकेशन असेल, गोविंद असेल, कुरोली फूड्स असेल, श्रीराम कारखाना, साखरवाडी कारखाना, शेरवी कारखाना, त्या ठिकाणी अनेक तरुणांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यात यश आलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केले जातील. खरं तर कृषी प्रदर्शन सुरू केलं गेल्या 3 वर्षापासून, तुम्ही त्याला पाठबळ दिलं आणि अनेक शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी आणून मार्गदर्शन घेण्यासाठी प्रवृत्त केलं, त्याबद्दल काय सांगाल? या ठिकाणी कृषीच्या क्षेत्राबाबतीत मी सांगू इच्छितो की आजही ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. त्या ठिकाणी आमूलाग्र बदल यायचं तंत्रज्ञान या ठिकाणी आलंय, त्याचा वापर केला पाहिजे आणि तरुणांनी जे रोजगाराच्या पाठीमागे जातात आणि नोकरी करण्यापेक्षा जर आपल्या शेतामध्ये हे नवीन तंत्रज्ञान वापरून फळबागा केला, प्रक्रिया उद्योग जर केले आणि ते तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये आमचं त्याला ही राहील, प्राधान्य राहील की एआयचं तंत्रज्ञान शेतीसाठी कसं वापरता येईल. अनेक तरुणांना या ठिकाणी नोकऱ्याच्या मागे न लागता त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये जर तुम्ही फळबागा केल्या, त्यासाठी भविष्यामध्ये आमचं प्राधान्य राहील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर तुमच्या भागातील अनेक कार्यकर्ते हे मुंबई भागात असतात, त्यांच्याबद्दल काय सांगाल? या ठिकाणी तसा बघितलं तर दुष्काळी पट्टा बहुतेक सर्वच गावं मुंबई या ठिकाणी नोकरीसाठी माताडीमध्ये गेलेले आहेत. आता प्रमाण कमी झालंय, परंतु मुंबई स्थित बरेच मतदार त्या ठिकाणी आहेत. शिवसेनेने प्रवेश केल्यानंतर अनेक तरुण मुंबईमध्ये काम करणारे अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी फोन करून किंवा ग्रामीण भागातील सुद्धा सांगितलं की चांगला निर्णय या ठिकाणी घेतला. एकनाथजी शिंदे सारखा माणूस जो कार्यकर्त्यांच्या पाठीशी, लोकांच्या पाठीशी आणि धाडसीपणाने निर्णय घेणारा माणूस आहे. लाडकी बहीण योजना असेल किंवा वीज बिल माफी सारखी योजना असेल, त्यांनी त्यांच्या माध्यमातून राबवली. त्यांचं संपूर्ण श्रेय एकनाथ शिंदे यांना जातं. त्यामुळे सगळ्यांनी या निर्णयाचं स्वागतच केलंय. बापू, भविष्य काळामध्ये काय विजन आहेत? आणखीन जिल्हा परिषद गटामध्ये काय तंत्रज्ञान आणण्याचं संकल्पना आहे तुमच्याकडे? या ठिकाणी मी सांगितलं जी काय शासकीय योजना असतील, म्हणजे माझं आपण जर काम बघितलं तर अगदी रेशनिंग कार्ड विभक्त करण्यापासून, रेशनिंग चालू करण्यापासून, संजय गांधी निराधार योजना असतील, तुमच्या कलाकार मानधन योजना असेल, ह्या अगदी सर्वसामान्यांच्या किरकोळ योजनापासून ते या ठिकाणी रस्ते, पिण्याच्या पाण्याची सुविधा, आरोग्य सुविधा, पशुवैद्यकीय दवाखाने असतील, या सुविधा लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील आहे. जे मागच्या कालखंडामध्ये केले त्यात भविष्यामध्ये आता आमच्या पाठीशी एकनाथजी शिंदे साहेब आहेत, पालकमंत्री शंभूराजजी देसाई आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांची ताकद या ठिकाणी आपल्या मागे मोठ्या प्रमाणात असल्यामुळं ह्या सुविधा अधिक ताकदीनं ग्रामीण भागामध्ये देता येतील. आणि रोजगाराचा जो विषय आहे ती विस्तृत MIDC असेल किंवा जे काय आता फळ प्रक्रिया उद्योग असेल किंवा फळबागा, अधिकाधिक तरुणांना त्या व्यवसायाकडे वळण्यासाठी प्रवृत्त करणार आहे. त्यामुळे हीच विजन असणार आहे की समृद्ध हा ग्रामीण भाग कसा करता येईल, हेच विजन असणार. दूध उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातूनही तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करत आहात, त्याबद्दल काय सांगाल? या ठिकाणी आपल्या तालुक्याची जर परिस्थिती बघितलं तर फारसा मोठा या ठिकाणी दूध व्यवसाय नव्हता, परंतु गोविंद डेअरीनं या व्यवसायामध्ये एंट्री केल्यानंतर त्यांनी परदेशात अनेक दौरे आयोजित करून त्यांच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीनं कशा पद्धतीनं गोटे करता येतील आणि गोविंदचे एक देशाला देणगी मिळाली की महाराष्ट्राला मुक्त गोटा पद्धत ही त्यांची देणगी. त्यांनी परदेशात जाऊन ती तंत्रज्ञान अवगत केलं आणि यानंतर एक एक करत आज ते महाराष्ट्रभर उभे राहिले. आज जर बघितलं तर अनेक कुटुंब या मुक्त गोटा पद्धतीनं दुग्ध व्यवसायानं समृद्ध झालेत. अजून काय जी शासनाच्या योजना आहेत, सबसिडीच्या योजना आहेत, त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवून दुग्ध व्यवसाय समृद्ध कसा करता येईल यासाठी भविष्यामध्ये प्रयत्न केला जाईल. कार्यकर्ते आणि मतदारांसाठी काय आव्हान कराल? आपण गेल्या 14 वर्षामध्ये माझ्यावर विश्वास तुम्ही ठेवला आणि 14 वर्षानंतर काम केल्यानंतरच पहिल्यांदा संधी मिळाली तर माणसांचं समाधान होत नाही, परंतु सातत्यानं लोकांचं समाधान करण्याचा प्रयत्न गेल्या 14 वर्षामध्ये करतोय आणि कामं केल्यामुळेच लोकांच्यातनं या ठिकाणी मागणी तुम्ही स्वतः आपण पाहिलं आहे की अनेक कार्यक्रमामध्ये लोकांनी स्पष्टपणे नेत्यांच्यापाशी बाजू मांडली आणि नेत्यांचा सुद्धा पूर्णवेळ काम करून लोकांची सेवा करणारा माणूस आहे. त्याच्यामुळं संधी दिली. मी परत एकदा जनतेला आवाहन करतो की तिसऱ्यांदा माझ्या पत्नीला या ठिकाणी संधी द्या. आपले जे काय प्रश्न आहेत ते भविष्यामध्ये ताकदीनं या ठिकाणी आपले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, रामराजे साहेब
शंभूराज देसाई साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपले प्रश्न सोडू अधिक सुखसुविधा देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेला माझी पत्नी सारिका अनपट व पंचायत समितीला डॉक्टर संतोष कारंडे आणि हिंगणगाव पंचायत समितीमधून सीमा शरदराव भुईटे यांना शिवसेना चिन्हापुढील बटन दाबून संधी द्यावी हीच मी विनंती करेल. नक्कीच आपण पाहिलं महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 14 वर्ष अखंडपणे 365 दिवस आणि 24 तास कार्यकर्त्यांमध्ये राहणारा कार्यकर्ता आणि सतत सेवा करणारा नेता अशी ख्याती असलेले धैर्यशील उर्फ दत्ताबापू अनपट यांनी हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील वेगवेगळ्या गावातील वाड्या वस्त्यावरती विकासाची गंगा पोहोचवलेली आहे. आगामी काळात ही संधी द्या. या भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, हा सातत्याने सोडवला जाईल असं स्पष्ट आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलं आहे आणि जनतेतच राहून काम करणार असल्याचंही त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केले आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी फलटण.